महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यावर केलेले आरोप बिनबुडाचे, माधवराव टाकळीकर. लातूर येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्याकडून पत्रकार परिषद घेऊन केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. संस्थेच्या वरिष्ठ महाविद्यालयामध्ये केलेल्या निवडी या शासनाच्या निवड समितीमार्फत झाल्या असल्यामुळे या निवडीमध्ये संस्थेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप नाही, असे संस्थेचे विद्यमान सचिव माधवराव टाकळीकर यांनी सांगितले आहे. महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेबाबत 9 नोव्हेंबर रोजी शिवशंकर मल्लिकार्जुन बिडवे आणि त्यांच्या सहकार यांनी बिडवे लॉन्स येथे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये संस्थेच्या कार्यावर आरोप करण्यात आले आहेत. यातील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. पत्रकार परिषदेमध्ये मांडलेले सर्व मुद्दे न्यायप्रविष्ट आहेत. त्यांनी स्वतःच ही प्रकरणे धर्मादाय आयुक्त, सहधर्मादाय आयुक्त, माननीय उच्च न्यायालय संभाजीनगर येथे दाखल केली. ते सध्या न्यायप्रविष्ट आहेत. अशा प्रकरणाबाबत पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. त्यांनी संस्थेवर केलेले आरोप चुकीचे असून बेकायदेशीर आहेत. ही सर्व प्रक्रिया त्यांचा कालावधीमध्ये घडलेली आहे. जे काही शासन स्तरावरून चौकशी होईल त्याला आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. शासनाच्या व न्यायालयाच्या आदेशाचे पूर्णपणे पालन करण्यात आले आहे. संस्थेमध्ये झालेल्या निवडी या शासनाने नेमलेल्या समितीमार्फत झाल्या आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये संस्थेच्या आजपर्यंतच्या वादावर निर्णय देत पुन्हा नवीन कार्यकारिणीबाबत कायदेशीर अधिकारी यांच्या नेमणूक करून निवड प्रक्रिया पार पाडली आहे. निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यामुळे न्यायालयात वारंवार दाद मागूनही त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी आता न्यायालयाने संस्थेवर निवडून दिलेल्या संचालक मंडळावर आरोप करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. जे या आरोपामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यांच्या या कृतीविरुद्ध संस्था योग्य त्या न्यायालयात दाद मागेल, असे मत महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे विद्यमान सचिव माधवराव हनुमंतराव टाकळीकर यांनी व्यक्त केले आहे.